काल सकाळी सकाळी दुःखद अशी बातमी ऐकली, जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद असं निधन झालं प्लेन क्रॅशमध्ये. तर ऐकून खूपच वाईट वाटलं. मग नंतर मी गेली मयूरला आणायला. तर मयूरला स्कूलमधून घेऊन आली आणि नंतर इथे अशी बटाट्याची भाजी वगैरे बनवायची होती. ती भाजी वगैरे पण बनवून घेतली. दुपारच्या जेवणासाठी साधंच होतं. आणि रात्रीच्या जेवणामध्ये होती फूस भाजी, जी की मी तुम्हाला त्या दिवशी बोललेली की जो फणस मी साफ केलेला त्याचे ते उकडून ठेवलेलं होतं, त्याचीच मी ही भाजी बनवायला घेतलेली. त्याच्यामध्ये मसाला मीठ वगैरे टाकलं आणि हळद वगैरे पण, आणि इथे कढीपत्ता आणि लसूण इथे धुवून वगैरे घेतली त्या भाजीसाठी. आणि ही जी भाजी आहे ही डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्येच येते. जे आपले कोवळे फणस असतात त्याची ही भाजी असतात. आम्ही त्यांना फूसभाजी वगैरे बोलतो. गावाकडून कुणी आलं किंवा गावाकडे गेलात तर ही भाजी नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. आणि ह्या भाजीसोबत भाकरी वगैरे छान लागते, तांदळाची भाकरी वगैरे. तर इथे मी जवला पण टाकला आहे त्या भाजीमध्ये, सुंदर लागते. आणि हे बघा इथे भाज्या वगैरे पण भाकऱ्या वगैरे पण भाजून घेतल्या. आणि इथे ज्या तव्यामध्ये भाकऱ्या भाजलेल्या त्याच तव्यामध्ये भाजी अशी फोडणीला दिली. आणि बघा किती मस्त वाटते भाजी. तुम्ही एकदा ट्राय करा, ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्या भाजीसोबत भाकऱ्याच भाजा मस्तच लागतात. आणि ही भाजी पण आपली आता तयार आहे. जवला वगैरे पण मी त्याच्यामध्ये टाकलेला. आणि मिस्टरांनी आणलेले हे ऑरेंज, तर बघा किती सुंदर दिसत आहेत. तर बाय.